भूम परंडा तालुक्यात अवकाळीचा तडाखा बसलाय। अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली आहे। सप्टेंबरमध्येही धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। त्यातून शेतकरी सावरतोय तोच अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय। चिंचपूर येथील शेतकरी अक्षय ढगे यांच्या 2 एकर द्राक्षबागेचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। माझ्या वडिलांनी आणि भावानं रक्ताचं पाणी करून पिकवलेली शेती आहे। त्यांच्याकडे अक्षरशः सकाळपासून अन्नाचा पोटात कण नाही। भाऊ तर बागाकडे येतोय, तिथून माघारी जातोय, बागाकडे येतोय, म्हणजे नाही बघणार नाही सारखी स्थिती झाली। नुसतं आकाशात ढग दिसायला लागलं तरी पोटात कालवायला लागतं की काय होतं आणि काय नाही। आमचं पुरातून सावरतो का नाही तर अवकाळीनं गाठले, भयंकर नुकसान आहे। यातून सावरण्याची ताकद आम्हाला सरकारनं पाठीशी उभारलं तर नक्की मिळेल। यात सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। मी आत्ता जिथं उभा आहे ना, हा धाराशिव जिल्ह्यातला भूमचा परिसर आहे। खरं तर याच भूम आणि परंडा तालुक्यामध्ये 21 सप्टेंबरच्या दरम्यान जी अतिवृष्टी झाली होती त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालं होतं आणि तोच शेतकरी आता कसाबसा उभा राहतोय तोच अवकाळीचा फटका या भूम तालुक्यातील ढगे चिंचपूर परिसराला बसलाय। तुम्ही पाहू शकता हे जे शेत आहे ना द्राक्षाचं, ह्या शेताचं पूर्णपणे नुकसान झालंय, पूर्णपणे स्ट्रक्चर आहे ते त्याचं खाली पडलेलं बघायला मिळतंय। खरं तर काल झालेल्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते ह्या द्राक्ष बागेचं नुकसान झालंय। अक्षरशः 2 एकरावरती असलेली ही द्राक्ष बाग आहे। खरं तर पूर्णपणे बाग उद्ध्वस्त झाली आहे। या बागेला आपण पाहू शकता इथं की द्राक्ष लागले होते, अक्षरशः हे द्राक्ष तोडायचे बाकी होते फक्त, आणि त्यापूर्वी जो अवकाळी पाऊस आला त्यानं होत्याचं नव्हतं झालंय। बाग क्षणात उद्ध्वस्त झालेली आपल्याला बघायला मिळते। पूर्णपणे अक्षरशः पोटच्या लेकरासारखा जपलेलं हे द्राक्ष जे आहेत ते अक्षरशः जमीनदोस्त झालेले आपल्याला बघायला मिळतात। एकूणच काय तर अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल, यामुळे शेतकऱ्याचं जे आहे ते कंबरडं मोडते आणि याच ढगे चिंचपूर येथील या शेतकऱ्याची बाग मात्र अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळं त्यांचं जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं आपल्याला सांगितलं। पूर्ण बागेचं स्ट्रक्चर आहे ते पडलेलं आहे, मोडलेलं आहे, खोडं मोडलेले आहेत, म्हणजे पूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे। आता ह्या ठिकाणी जर बाग करायचं म्हणलं तर पुन्हा बाग नव्यानं उभा करावं लागणार आहे, पुन्हा शेतकऱ्याला नव्यानं उभा राहावं लागणार आहे। त्यामुळे एकीकडे जर आपण बघितलं तर महापुराचा फटका तर ह्या परिसराला बसलाच, परंतु महापुरातून सावरणाऱ्या शेतकऱ्याला आता इथं अवकाळीचा देखील फटका बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। हातातोंडाशी आलेला घास आहे, म्हणजे काल 12 तासांपूर्वी इथं काही नुकसान नव्हतं, धारा काढून गेलेल्या शेतकऱ्याला नुकसान दिसलं नाही, परंतु त्यानंतर जो पाऊस सुरू झाला त्या पावसामुळे पूर्णपणे बाग नेस्तनाबूत झाली, उद्ध्वस्त झाली। आपण बघू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारचे द्राक्ष त्या बागेला लागलेले होते। अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। एकूणच जर आपण बघितलं तर या अवकाळीचा फटका धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। त्यामुळे याचे पंचनामे करण्याचे आदेश तर पालकमंत्र्यांकडून देण्यात आलेत, मात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळायला पाहिजे हेच कारण। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह मी उदय साबळे पाटील, चिंचपूर ढगे।